नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती तुटली। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्पर विरोधी वक्तव्य, टीका टिप्पण्या सुरूच। तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली। इच्छुकांकडून कार्यालयाची तोडफोड, सावे व कराडांवरती पळून जाण्याची वेळ। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात महत्त्वाची राजकीय घटना घडली आहे। भाजप आणि शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। उमेदवारी अर्जाचा कालावधी संपेपर्यंत दोन्ही पक्षात युती कायम राखण्याचे वादविवाद चालू होते, मात्र आज अखेर यावरती पूर्णपणे पडदा पडलाय। संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला, उपमुख्यमंत्री साहेबांनी केला। आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला। स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते। शंका त्याच वेळेला आली होती, परंतु नेत्यांचा आग्रह आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे। इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो। युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या। यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली। शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला। जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही। परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेख मारायचा प्रयत्न केला, जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बेचैनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल। आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला होता। जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती। याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं। कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही। तर भाजपच्या वतीने देखील शिवसेना शिंदे गटावरती आरोपांची फळे झाडण्यात आली आहेत। मंत्री अतुल सावे यांनी देखील संजय शिरसाट यांच्यावरती वैयक्तिक आरोप करत शिंदे गटावर देखील टीका केली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे परवा रात्री जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून आम्ही 37 सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं, त्या 37 सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली। त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। उलट त्यांनी आमची 27 क्रमांकचा जो प्रभाग आहे, जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड, त्यांची सीट ते मागत होते। आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहेत, सिटिंग नगरसेवक आहेत, आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही। पण त्यांनी आग्रह होता, मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो।
त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय. आम्ही आता त्याच्यामुळे तयारीला लागलोय आणि आम्ही नक्कीच पुढचे जे 37 वॉर्ड, आम्ही 50 वॉर्डाची आमची तयारी झाली होती. 50 वॉर्डाचे आम्ही बीफॉर्मही आज तयार करून ठेवले होते. आता हे 37 वॉर्डाचे आम्हाला बीफॉर्म तयार करावे लागतील, वॉर्डाचे उमेदवारही तयार करावे लागतील आणि आम्हाला लढायची तयारी व्हा. पण हा त्यांचा अंतर्गत वाद काल लक्षात आलं असं की त्यांनी आम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत वाद जे आहेत ते वाद सगळ्या तुम्ही पण चॅनलवर सगळीकडे कव्हर केलेले आहेत. त्या वादामुळे त्यांनी ही युती, ही शिवसेनेनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्याकरता ही युती तोडली. छत्रपती संभाजीनगरात महायुती तुटल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी वाटपावरून भाजपमध्येच अंतर्गत वणवा पेटल्याचं चित्र स्पष्ट झालंय. वर्षानुवर्ष पक्षासाठी रस्त्यावरती उतरून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयता उमेदवारांना झुकतं माप दिल्याचा आरोप करत भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आज संतापाचा मोठा उद्रेक झालाय. प्रभाग क्रमांक 19 आणि 22 मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत आपली व्यथा मांडली. उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना जाब विचारत कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं होतं. प्रभाग 19 मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या व नवीन निष्ठावान कार्यकर्त्या संध्या कापसे यांना भावना आवरता आल्या नाहीत. त्यांनी अश्रूंनी डोळे भरून नेत्यांना प्रश्न विचारला की नेहमी सांगता कामाला लागा, काम चांगलं आहे, मग तिकीट वाटपाच्या वेळी बाहेरच्यांना का आणता? आम्ही फक्त पक्षासाठी कामच करायचं का? सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गोंधळ वाढत जाताच प्रचार कार्यालयात तोडाफोडी झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान वाढत्या संतापामुळे सावे आणि कराड यांच्या मागच्या दाराने कार्यालयातून बाहेर पडावं लागलं अशी चर्चा असून यामुळे पक्षाची मोठी नामुष्की झाल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण प्रकरणावरती भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असून ही मंडळी भाजपाला आगामी मनपा निवडणुकीत महागात पडू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आणि तिचा स्वतःचे पॉम्पलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो आणि म्हणतात वरून नाव आला. पक्षाला माहिती का ती बाई हे योग्य नाही केलं पक्षाने. मी आता शांत बसणार नाही. मला तिकीट पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट. कुठची बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात. ही कोणती पद्धत आहे वागायची? हे योग्य नाही. कुठल्या प्रभागात? मी दिव्या उल्हास मराठे. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं. ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं. तो ओपन मधून त्यांनी एका छोट्या कार्यकर्ता, ती का मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये, एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर आणि बी फॉर्म दिला गेला. ही योग्य पद्धत नाहीये. ही पद्धत नाहीये. मी आता शांत बसणार नाही. कोणता प्रभाग आहे ते? माझा 20 क्रमांक आहे. प्रभाग क्रमांक 20. शिवसेना भाजप पाठोपाठ एमआयएम पक्षातही मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य समोर आलंय. एमआयएमचे नासेर सिद्दीकी व इतर कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती तिकीट विकण्यात आल्याचा आरोप केलाय. तर कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांचे फोटो पायदळी तुडवलेत. त्यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटकावल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. चलते चलते उनको ये कहते थे कि इंशाल्लाह अगले बारी को आप आमदार होंगे. कहीं ना कहीं इम्तियाज जलील के जहन में ये बात घूम रही थी कि मेरी जगह कोई ये लोग न ले ले, इसलिए इनको किस तरह बाहर किया जा सकता है. तो उन्होंने राइट टाइम का इंतजार किया और जिस वक्त इंसाफ देने की बात आई तो सारे कारपोरेटर के टिकट जो है उन्होंने काट दिया. उन्होंने जो 3-4 कारपोरेटर को दिए उसके अंदर हाजी साहब को भी अपना झगड़ा लड़ना पड़ा. उसके बाद में अय्यूब जागीरदार
साहब को भी अपनी इंसाफ की लड़ाई लड़ना पड़ी। उसके बाद में सलीम सहारा को भी कहीं से लग्गा लगाना पड़ा, फिरोज खान को भी हैदराबाद से लग्गा लगाना पड़ा। ये 4 लोगों के टिकट हुए, बाकी पूरे कारपोरेटर के टिकट जो थे उन्होंने काट दिए। इनको कहीं ना कहीं खतरा है कि इनकी मकबूलियत से ये लोग ज्यादा काम कर रहे हैं और इनको जो होता आगे खतरा होने लायक होने वाला है। जिसने पार्टी के खिलाफ काम किया उसको भी टिकट दिया गया। ऐसे कई लोग हैं जिन्होंने मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन को हर वक्त नुकसान पहुंचाने का काम किया, लेकिन आज उनको डायरेक्ट पैराशूट से इसलिए लैंडिंग करवाई गई है। उनके फर्जन ऑटोमेटिक जो तो प्रकट हुए अभी इलेक्शन पीरियड के अंदर, और उन्होंने प्रकट होने के बाद में ऐसे बड़े बड़े बंगलों के अंदर गए जहां पर काफी तादाद में जो तो काफी मात्रा में ये बंडल होते हैं। उनसे जाके उन्होंने बात की, खासतौर के ऊपर बात करने के बाद में खास तौर पे डील हुई और वो सारी बातें बाहर आई हुई है। इंशाल्लाह वो सबूत के साथ में भी इनको देंगे हम लोग कि कितने रुपए में अंदर ये टिकट बेचे गए। और इम्तियाज जलील साहब की ये दादागिरी नहीं बल्कि ये डिक्टेटरशिप है, जिन्होंने अपने हिसाब किताब नहीं देते कि जिस जिले में वो रहते हैं वहां से एक सीट चुनकर नहीं आई। नगर परिषद के अंदर यहाँ पर हमारा खाता नहीं खुला, आपने उसका जवाब नहीं दिया और दूसरों के ऊपर इल्जामात लगाने के लिए बैठ गए। तो कहीं ना कहीं अपनी गलतियों को छुपाने के लिए ये ऐसे षड्यंत्र जो उन्होंने यहाँ पे रचा है। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते. इतनी जल्दी? ये तो वीजा भी. अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा. ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना. मैं नहीं फंसूंगा. कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें. ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहाँ करें. रुको, सोचो और एक्शन लो. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाचे आयुक्त प्रवीण पवार यांनी 2025 साली शहर पोलीस दलामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी माध्यमांसमोर सादर करत वर्षभरातील कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलंय. संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्याचा वार्षिक आढावा आत्ताच सर्व अधिकाऱ्यांच्या आपल्या सर्वांच्या पुढे मांडण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जी प्रभावी कारवाई मकोका 7 मकोकाचे गुन्हे दाखल केले, त्याच्यामध्ये आम्ही 48 आरोपींना अटक केलेला आहे. एमपीडीचे जवळपास 12
प्रस्ताव आम्ही प्रभावीपणे कार्यान्वित केले आणि त्याच्यामध्ये आरोपींना आम्ही डिटेन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही हद्दपार देखील मोठ्या प्रमाणावरती आरोपींना केलेला आहे. नार्कोटिक्सची कारवाई देखील 10 पट गेल्या 3 वर्षामध्ये आमच्याकडून झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आरोपी अटक केलेले आहेत. नार्कोटिक्समध्ये आम्ही परराज्यात जाऊन त्यांचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस देखील आम्ही त्याच्यामध्ये हे केलेल्या त्याच्यामधले आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केलेलं आहे. आणि एकंदरीत केलेली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्याचबरोबर प्रभावी कारवाई याच्यामुळे आमचे खुनाचे गुन्हे यावर्षी जवळपास 15 कमी झालेले आहेत आणि बऱ्यापैकी गुन्हेगारांवरती नियंत्रण राखण्याकरता पोलीस विभाग हा यशस्वी झालेला असं मला वाटतं. शहरामध्ये वर्षभरामध्ये कोणतीही मेजर लॉ अँड ऑर्डरची अशी काही घटना घडलेली नाहीये. शहरामध्ये बेकायदेशीर लाऊडस्पीकर जवळपास 6,500 आमच्याकडून काढण्यात आले आणि सर्व पक्षांच्या मदतीने आम्ही गणेशोत्सव आणि नवरात्र देखील डीजे मुक्तपणे साजरा केलेला होता. प्रामुख्याने महिला सुरक्षेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे दामिनी पथक आहे आणि दामिनी पथकच्या महिला ह्या दिवसा आणि रात्री देखील प्रभावीपणे काम करत असतात. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती बालविवाह रोखणे, त्याचबरोबर ती आत्महत्येपासून महिलांना परावृत्त करणे, वृद्धांना आणि त्याच्यानंतर निराधारांना देखील आधार देणे आणि त्यांना शेल्टर होममध्ये पाठवणे, अशा प्रकारे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे. बालस्नेही पुरस्कार देखील विशेषतः आमच्याकडचे PI कल्याणकर आणि त्यांच्या टीमला शासनातर्फे यावर्षी जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे जे विनयभंगाचे जे गुन्हे देखील होते आमच्याकडचे ते सर्व 100% डिटेक्ट आहेत आणि सर्वांवरती प्रभावी कारवाई देखील आमच्याकडून केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कारवाई पोलीस दलांनी केलेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून नवीन वर्षात साजरा करताना नागरिकांनी शांतता व सुसज्जता साजरा करावा असं आवाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी एडियनच्या माध्यमातून केलंय. 64 ठिकाणी फिक्स पॉईंट आहेत. त्याचबरोबर शहराच्या बाहेर एंट्री पॉईंटला 7 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. ती निवडणुकी सोडून वेगळी आहे. त्यासोबत पेट्रोलिंगसाठी 112 आणि पोलीस स्टेशनच्या अशा मिळून 25 व्हेकल्स आहेत त्या शहरामध्ये फिरत असतील. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणे यांच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक असे 17 पथक आहेत. वाहतूक शाखेचे साधारणपणे मेजर 15 पॉईंट आहेत आणि ब्रांच वाईज 4-4 पॉईंट असे वाहतूक शाखेचे साधारणपणे 60 ठिकाणी अंमलदार असतील आणि असे मिळून सर्व जवळजवळ 900च्या आसपास अधिकारी आणि अंमलदार आम्ही बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत, जेणेकरून 31 डिसेंबरचा जो बंदोबस्त आहे तो शांततेने सुव्यवस्थेमध्ये व्हावा. साजरा करताना नागरिकांना काय आव्हान? नागरिकांनी शांतता आणि कायद्याचं पालन करून आपला उत्सव साजरा करावा. याच्यामध्ये कुठेही दारू पिऊन वाहन चालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी दंगा आणि सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांततेला बाधा होईल असं कृत्य करू नये. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत महायुतीत फूट पडण्याची चिन्हे असताना भाजपला गेलेल्या जागा शिंदे सेनेकडे याव्यात यासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी कार्यकर्त्यांसह थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचले. जागा वाटपावरून नाराज असलेले कार्यकर्त्यांसह राजेंद्र जंजाळ शिरसाट यांच्या घरी त्यांच्या भेटीला गेले. त्यापूर्वी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेच्या कार्यालयातून रडत रडत बाहेर पडले होते. शिवाजीनगर वॉर्ड ज्याने संजय शिरसाटांवरती भरभरून प्रेम केलं त्यांना सर्वात जास्त मतदान त्या वॉर्डातून झालंय. असं असतानाही शिवाजीनगर प्रभागात फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव दिलाय असा आरोप तेथील नागरिकांनी केलाय आणि शिरसाट यांच्या घरी त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी मंत्री शिरसाट यांनी जमावाची मनधरणी केली. पण शिवाजीनगरला न्याय द्या आणि त्याप्रमाणे जे काही आमचे मागण्या असतील ते मान्य करावं याची नम्र विनंती सगळ्याच्या वतीनं आम्ही करतो. आतापर्यंत दोघं सोबत राहिले तुम्ही केलं तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे पण तुम्ही सोबत राहा. आम्ही तुमचं साथ सोडणार नाही, तुम्ही पण आमचं सोडणार. आम्ही एवढे 20 वर्षापासून तुम्हाला साथ दिली, तुम्ही पण साथ ती फक्त आणि फक्त भाऊमुळे मिळालेली आहे. आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी माध्यमिक शाळा
आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत आनंद नगरीचा कार्यक्रम दौलताबाद येथील कॅम्पसमध्ये अत्यंत हर्ष उत्साहात संपन्न झालाय। यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य हर्नेमान कॉलेज व मराठवाडा करस्पॉन्डेंट PTIचे डॉक्टर प्राध्यापक शाहिद शेख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासिर खान, त्यासोबतच मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खान साजिद पाशा, MGM वस्तानवी शाळेच्या मुख्याध्यापिका अमरीन खान तसेच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व असंख्य पालक उपस्थित होते। आलेल्या सर्व पाहुण्यांचं खान साजिद पाशा यांनी शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला। विद्यार्थ्यांनी आलू पापड, पाणीपुरी, वडापाव, भेळ, पुरी भाजी, साबुदाणा वडा, व्हेज बिर्याणी, इडली, डोसा, चना मसाला, पान मसाला, पोहे, पेरू, अंजीर, चहा, कॉफी अशा अनेक प्रकारचे दुकाने थाटली होती। यातून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान संपादन करत आनंद घेतला व कशा प्रकारे व्यवहार केला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। असंख्य पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला। यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख आरिक, मदिहा फातेमा, शुभांगी कुलकर्णी, वैशाली दाभाडे, दिनेश मस्के, खान सुमय्या, धनश्री खिल्लारे, बुरहा पठाण, आशा ढाकणे, आफरीन तबस्सुम, शेख सुमय्या, शेख निदा, शेख निलोफर, नफिसा खाला, सरमा खाला आदींनी प्रयत्न केले। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती तुटली। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्पर विरोधी वक्तव्य, टीका टिप्पण्या सुरूच। तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली। इच्छुकांकडून कार्यालयाची तोडफोड, सावे व कराडांवरती पळून जाण्याची वेळ। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।